गेल्या 3-4 दिवसापासून इंडियाज गॉट लॅटेंट नावाचा एक शो यूट्यूबवरती येतो. त्या शोच्या नावानं देशभरात बोंबाबोंब चालू झालेली आहे. ह्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य काही लोकांकडून केली गेली. आईबापाच्या संबंधांवरती अश्लील बोललं गेलं आणि त्यानंतर काही कमरेखालचे वार देखील ह्या शोमध्ये झालेले आहेत आणि त्याच्या नावाने देशभरात बोंबाबोंब चालू आहे. हा शो काय आहे, ह्या शोमध्ये काय बोललं गेलं आणि हे बोलल्यानंतर जो निषेध होतोय त्यातून आपल्या देशातल्या लोकांचा दुटप्पीपणा काय असतो हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आपल्या देशातले लोक हे अतिशय संस्कारी, संस्कृती रक्षक असे नाजूक भावनांचे असतात म्हणजे आहेत आणि अशा लोकांना काही जर घाव पडला तर लगेच त्याचा निषेध किंवा बोंबाबोंब ही देशभरात होत असते. त्याच्यावरती काही कायदेशीर घडो अथवा न घडो पण किमान सोशल मीडियावरती निषेध केला जात असतो. काही लोक असं अगदी त्यांना चेव चढतो आणि ह्यांचं थोबाड फोडून काढलं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा वक्तव्य केली जातात. पण ह्याची एक दुसरी साईड सुद्धा आहे. हे सगळे लोक प्रत्यक्षात जे काही घडत असतं, पॉवरफुल लोकांच्याकडून जे काही वाईट घडत असतं त्याबद्दल कुठं आवाज उठवताना दिसत नाही. आता इंडियाज गॉट लॅटेंट शो काय आहे तर हा शो असाच फालतू शो आहे. म्हणजे ते काही फालतू असं म्हणता येत नाही कारण तिथं लाखो कोट्यावधी लोक तो शो हा आवडीनं बघत असतात. यूट्यूबवरती हा शो येतो, ह्याचा होस्ट आहे तो समय रैना. आता हा जो शो आहे त्याचा फॉर्मॅट असा असतो की काही तुमचं गाणं असेल, काही कला असेल, त्या अंगातले विविध गुणदर्शन जे काही असतील ते तिथे येऊन परफॉर्म करायचे आणि त्यात जर तुमचे मार्क आणि तिथं बसलेल्या जज लोकांचे जर मार्क व्यवस्थित आले म्हणजे सेम टू सेम आले तर तुम्हाला बक्षीस दिलं जातं. असा तर त्या शोचं साधारण फॉर्मॅट आहे. आणि त्यात जे जज बोलवले असतात ते देखील असे इन्फ्लुएन्सरच असतात बऱ्यापैकी आणि ते सुद्धा म्हणजे अगदी शिव्यांची रेलचेल चाललेली असते. आई बहिणीच्या शिव्या तिथे भरलेल्याच असतात आणि तो शो हा टाईप ज्या लोकांना आवडतो ते लोक ते बघत असतात. त्यामुळे त्यांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की ह्यामध्ये अशा प्रकारचा हा शो आहे, तुम्ही इच्छा असेल तरच बघा आणि लोक ते मात्र एन्जॉय करत असतात. त्याशिवाय इतके मिलियनमध्ये ह्या लोकांचे फॉलोअर नाहीत. आता ह्यामध्ये जे 3 लोक होते ते 3 लोक कोण तर एक समय रैना, दुसरा जो मेन आता ज्याच्या नावानं जी बोंबाबोंब सर्वाधिक मारली जात आहे तो रणवीर अलाहाबादिया आणि तिसरी अपूर्वा मखीजा. असे हे 3 स्टार आहेत आणि ह्या तिन्ही लोकांना सुद्धा चांगले फॉलोअर्स आहेत. म्हणजे समय रैनाला 7.5 म्हणजे 75 लाखाच्या आसपास फॉलोअर्स आहेत म्हणजे 7.5 मिलियनमध्ये. त्यानंतर रणवीर अलाहाबादियाला देखील चांगले फॉलोअर्स आहेत. त्यानंतर ह्या अपूर्वा मखीजाला सुद्धा 5.25 लाखाच्या दरम्यानचे काहीतरी फॉलोअर आहेत यूट्यूबवरती. तर ह्या लोकांचा अगदी त्या रणवीर अलाहाबादियाचा सन्मान आपल्या पंतप्रधानांनी केलेला आहे. ह्या समय रैनाला अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये बोलवलेलं आहे. तसंच त्या अपूर्वा मखीजाला सुद्धा शाळेच्या गॅदरिंगांना वगैरे, कॉलेजच्या गॅदरिंगांना वगैरे बोलावलं जातं. असे हे मान्यवर लोक आहेत ह्या काळातले. तर ह्या लोकांचे तो शो असा टिपिकल आहे, शिवाय वगैरे दिल्या जातात हे त्यांनी आधी सांगितलेलं सुद्धा आहे. आणि तो शो म्हणजे काही त्याचे एपिसोड आहेत ते मोफत आहेत आणि काही एपिसोड आहेत ते पेड आहेत. असं असलं तरी सुद्धा तो जो काही पेड शो होता त्यामध्येच हा जो काही दंगा झाला तुम्हाला हा दंगा पूर्णपणे चांगला ठाऊक असेल. तर हा वाद तिथं त्या शोमध्ये घडला. आईबापाच्या संबंधाबद्दल बोललं गेलं. काही कमरेखालचे सुद्धा वक्तव्य त्या अपूर्वा मखीजाकडून केले गेले. अशा गोष्टी तिथं झाल्या. मात्र ह्यानंतर जे लोक निषेध करू लागले ती नुसती बोंबाबोंब चालू आहे. त्यात काही अभिनेते, मराठी अभिनेते लोक पण जे आपल्याला माहीत नसतात ते अभिनेते आहेत म्हणून ते सुद्धा येऊन काही कोणाचं थोबाडलं पाहिजे असं बोलत असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध देशभरातून होत असतो. मात्र हीच लोक जर सिस्टीममध्ये काही
चुकीचं झालं किंवा प्रत्यक्षात वक्तव्यांच्या नावाने जितकी बोंब होते तितकी प्रत्यक्षात ज्या काही घटना घडतात त्यावेळी ह्या लोकांचा राग कुठं जातो हेच समजत नाही. म्हणजे मणिपूरची जी घटना झाली, मणिपूरमध्ये बायकांना नागवं फिरवलं गेलं, धिंड काढली गेली त्या बायकांची, त्यावेळी आपल्या भारत देशामध्ये इतका निषेध झाला नव्हता. त्याला देखील काही लोक हे पक्षीय अभिनिवेशातून बघत होते. पक्षीय चष्मा घातलेला होता लोकांनी, त्यामुळे त्यांना ते मणिपूर दिसत नव्हतं. ही सत्य परिस्थिती. काही मंत्र्यांवरती बलात्कार करून खुनाचे आरोप झालेले असतात. त्या लोकांवरती टीका होत असते, त्यांचा विरोध केला जात असतो, त्यांचा राजीनामा मागितला जात असतो. मात्र सरकार बदलतं आणि अचानक ते मंत्रिमंडळात मंत्री होतात. ही सत्य आहेत, ह्या सत्य घटना आहेत. ह्यावरती ह्या लोकांना कधी कोणी टार्गेट केलं का किंवा यांच्या नावानं कधी बोंबाबोंब कोणी केली का? मात्र ही जी मुलं होती ही काही इनोसंट नाहीत किंवा त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करायचं नाही, पण ते सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे त्यांच्या नावानं बोंब मारत आहेत देशभर आणि ती मारली पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही. त्या लोकांना शिव्या दिल्या पाहिजेत हे मान्य आहे, मात्र निषेध नोंदवला पाहिजे हे मान्य आहे. मात्र त्याच वेळी इकडं मणिपूरमध्ये काय घडतं, महाराष्ट्रात काय घडतं, बलात्कारांना मंत्रिपदं कधी वाटली जातात, ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या किंवा ज्याच्यावर टीका केली आहे, ह्यानं बलात्कार केला, खून केला, अशा स्वरूपाची टीका केली आणि त्यालाच मंत्रिमंडळात घेऊन गौरवान्वित केलं जात असेल, अशा वेळी आपले लोक शांतपणे थंड बसलेले असतात. मात्र हे असे काही गोष्टी आल्या तर ह्यात मात्र ह्या लोकांचं असं पित्त खवळतं आणि पुढे येऊन शिव्या द्यायला रिकामे होतात. अशा गोष्टी ह्या इंडियाज गॉट लॅटेंटच्या शोच्या नव्या वादामुळे पुढे आल्या. भारतातले लोक सर्वाधिक ब्लू फिल्म बघत असतात, पॉर्न बघत असतात. हे काही आकडेवारी सर्वे आलेले आहेत, त्यातून स्पष्ट होतं. तुम्ही जर बघितलं तर जे काही न्यूज चॅनल किंवा पोर्टल आहेत त्यावरती काय असतं तर अमुक अमुक नटीने स्विमिंग पूलमध्ये लावली आग लावतेच ना ती. अमुक तमुक अभिनेत्रीच्या फोटोमुळे चाहते घायाळ, हे असे घायाळ होणारे फोटो असतात. त्याच्या बातम्या हे आपले न्यूज चॅनलवाले करत असतात आणि त्याच्याखाली आपली पब्लिक जाऊन अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे, ह्या बातमीमुळे समाजाचे भरपूर कल्याण झालेले आहे, अशा पद्धतीचं कमेंट करून येत असते आणि ही सगळी मजा तिथं चालू असते. जर ह्या बातम्या कोण बघत नसतील तर ते का केल्या जात असतील? असं होत नाही ना. त्याच बातम्या सर्वाधिक बघितल्या जातात आपल्या संस्कारी देशामध्ये आणि मोबाईल हे एकट्याचं साधन आहे, तिथं एकटा काहीही बघू शकत असतो. त्यामुळे त्या अलाहाबादेला तर किती शिव्या द्यायच्या किंवा त्या शोला किती शिव्या द्यायच्या, लोकच बघतात हे. मात्र कोण काय बघतो त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये, त्याच्या सर्च इंजिनच्या हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर ते आपल्याला सापडतं. पण कोण काय बघतो हे कसं माहीत असणार आणि त्यानं काही बघितलं तर काय आपण जज करणार आहे? असा हा सगळा दुटप्पीपणाचा खेळ आहे आपल्या देशात. इंस्टाग्राम तर तुम्ही बघितलंच असेल. इंस्टाग्राममध्ये तर डोंगर दऱ्या कडे कपाऱ्यांचं दर्शन होत असतं, ते बघून आपले लोक घायाळ होत असतात. आणि तसे जे अकाउंट असतात म्हणजे डोंगर दऱ्या आणि कडे कपाऱ्या, अशा अकाउंटला ढेगाने फॉलोअर असतात, त्या व्हिडिओला रील्सला लाईक असतात. मग ही एका बाजूला आपण संस्कार म्हणून म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला इकडे व्ह्युअर्स तर जादा असतात. ह्याचं नेमकं गणित कळत नाही. ह्या लोकांचं म्हणजे पूर्णच लोकांचं वागणं हे दुटप्पे असल्याचं कधी कधी भास होतो आणि ते तितकं खरं आहे. ह्या ज्या वादामुळे, इंडियाज गॉट लॅटेंटच्या वादामुळे अनेक चेहरे असे उघडे पडत असतात आणि ते आपण तटस्थपणानं बघत असतो. तुम्हाला काय वाटतं की ते वक्तव्य काय झालं, तुमच्या ह्या शोबद्दलची मतं काय आहेत हे देखील तुम्ही कमेंट करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.